हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? या उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस खाल्ला की नाही? तर तुम्ही बनवतात त्याप्रमाणे अगदी हा वेगळा प्रकारे असा रस मी इथं बनवलेला आहे. मिस्टरांनी मस्त आंब्याची पेटी आणली. मग काय रस पोळी खायची अगदी चंगळ झाली. तर अशा प्रकारे मस्त पिकलेले त्यातले आंबे काढून घेतलेत आणि पाण्यामध्ये अर्धा तास मस्त असे हे टाकून ठेवलेत. तर असे केल्याने काय होतं, की आंब्यांचा जो रस असतो तो पचायला हलका जातो आणि हे आंबे 2 ते 3 वेळाने स्वच्छ धुवून घ्यायचे बरं का. आता 2 ते 3 वेळा मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि 15 ते 20 मिनिटानंतर पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर हाताने असे मस्त हलकेच दाबून त्याचं असं आपण ते माचून घ्यायचे आणि हा जो वरती चीक येतोय ना, हा आपण पाण्याने धुवून काढायचा. कारण तो तेलकट असतो खायला. त्यानंतर आता हे आंबे आहेत ना, हे एका भांड्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचे पूर्ण. हा रस यातला अगदी पिळून काढायचा आणि यामध्ये पाणी वगैरे मी अजिबात वापरलेलं नाही. त्याचबरोबर दूधही वापरलेलं नाही. कारण दूध आणि आंब्याचा रस हे कॉम्बिनेशनच मुळात मला आवडत नाही. तर मी फक्त आणि फक्त या आंब्याचाच पल्प इथं घेतलेला आहे आणि हाताच्याच सहाय्याने बघा असा पूर्ण रस काढून घेतलेला आहे. तर मस्त आपला असा केशरी धम्मक हापूस आंब्याचा रस तयार झालेला आहे. यामध्ये आहे ना चवीनुसार साखर टाकून घ्यायची. कमी जास्त करू शकतात. जर तुम्हाला साखर टाकायची नसेल तर खडी साखरची पावडर करून टाकली तरीही चालते. तर हा आंब्याचा रस बनवल्यानंतर आहे ना थोडंसं 15 मिनिटं तरी फ्रीजमध्ये ठेवायचा. कारण मस्त थंडगार रस खायला काही वेगळीच मजा येते. तर मस्त अशी बटाट्याची रसदार भाजी आणि थंडगार रस आणि पांढरी शुभ्र मस्त अशी कुरडई. तूप टाकून आवर्जून खा बरं का, कारण तो पचायला हलका जातो. थोडासा वातूळ असतो आंब्याचा रस म्हणून तूप आवर्जून घ्या. तर मस्त या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा या रसासोबत ताव मारा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर मिक्सर शिवाय कशा प्रकारे रस बनवतात हे सुद्धा मला सांगा. माझी जर ही टिप्स तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला मग अशाच छान छान रेसिपीजसाठी पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.